जेडी पाहुणं झोपलं का? वय त्यांना काही लागते ते दिलंस का? तांब्या भांडे भरून ठेवलंस? पोरीनो चला ग, झोपा समजे लवकर. सगळीच दबल्यात. आणि जेडे आणि शीतल आपण तिघी मिळून इथं झोपूया. समाधाने तू पण जाऊन झोप जा. कसलं जिजे झोपच उडाली बघ. अरे पोरा असं म्हणून कसं चालेल? हे बघ गप डोळे मिटून पडायचं बघ, नाही तर काय करणार आहे आपण तरी. हॅलो बोल की आजा. पोचलास का रे? अरे एमपीत आलोय. अरे मला वाटलं पोचला असशील. अरे नाही नाही, इतक्यात कुठं, लांबचा पल्लाय. आता जंक्शनवर आलोय, क्रॉसिंग आहे म्हणून थांबलोय. म्हणून म्हणलं फोन करून बघावं जाग आहे का. काय करायचं बाबा, झोपच उडाली बघ. मामा मला बी चैन पडणं झालं यार. गेल्यापासून शीतलशी फोन होतोय म्हणून कळतंय तरी काय चाललंय. अरे आजचा दिवस काय सर ना बघ, का असं होते आपल्या बाबतीत कळतच नाही. मामा तू शांत हो. तूच असं खासला तर बाकीच्यांनी कोणाकडे बघायचं. आणि हे बघ, आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग आपलं बी कधीच वाईट होणार नाही, लक्षात ठेव. आता आपणच काळीच घट करायचं बाबा. पण आजा तू इकडची काळजी करू नको रे. पण आता काय करायचं ठरवलंय? काय करायचं काहीच कळेना झालंय बघ मला. एवढी रात सरू दे, उद्या ठरवू मग काय करायचं ते. आणि भैया तिथंच आहे का? नाही, इथं आम्ही घरातलीच बसलोय. त्यांची व्यवस्था तुमच्या खोलीत केली. मामा मला वाटतंय आपण उद्याच्या उद्या भैयाच्या घरी जाऊन आईसाहेबांची माफी मागितली पाहिजे, तरच हा प्रश्न सुटेल. आणि मगाशी मी शीतलला बी हेच सांगितलं. अरे वय, पण आता एवढा अपमान झाल्यावर बी तिकडे जायचं म्हणजे. अरे मामा आपली पोरीची बाजू आहे मामा. आणि आपल्या जैडीसाठी एवढंसं झेललं तर काय फरक पडतो. अरे वय, पण आता तिथं जाऊन माफी मागायची म्हणजे. काय बोलायचं ती काय कळेना झालंय बघ मला. मामा तू जा. आईसाहेबांची वाईटपणा घेऊन आपल्याला काय मिळणार आहे का? अरे उलट याचा त्रास आपल्यापेक्षा जास्त जैडीला होईल. किती जरी झालं ना तरी त्या भैयालाच माफ कर. शेवटी पोटचा पोरगा आहे त्यांचा. तुझं पटतंय बघ मला. हे बघ मामा, आपण जर गेलो नाही ना तर त्या अजून मनात राग धरून बसतील. आणि मोठ्या माणसाचं वागणं कसं असतं ना आपल्याला नाही समजत मामा. त्यामुळे तू तयारीनच जा. होय, मी मनाची तयारी करून जाईन. बरं चल, मी पोहोचल्यावर फोन करतो. आणि झोपा शांत, सगळी होईल सगळं नीट. बर बर, पण काळजी घे बर कर. काय म्हणले अजिंक्य? तो म्हणतोय उद्या सकाळी हर्षवर्धनच्या घरी जाऊन त्यांच्या आईसाहेबांची मनधरणी करा. वय मी बी तीच म्हणत होते, पण भैया म्हणले त्या काय अजिबात ऐकणार नाहीत, म्हणून मग गपच बसले. आता त्या खार खाऊ नयेत म्हटल्यानंतर आपण नको का त्यांची मनधरणी करायला? बरोबर आहे मामा. शेवटी आपलं माणूस हे आपलंच असते. आणि राग असा आयुष्यभरासाठी कोण धरत नसते मनात. मामा तुम्हीच सांगा,
कुठल्या आईला असं वाटेल आपल्यामुळे आपल्या पोराचा संसार तुटावा? मामा, बघाच तुम्ही, त्या मोठ्या मनानं हर्षवर्धनला माफ करतात. मी बी त्यांची माफी मागते. ही जर आधीच केलं असतस तर आज ही येळच आली नसती. पुष्पे तू जरा गप बसतीस का? वय हे पोरांनो, आता तुम्ही एकमेकावर चिडू नका बघा. झालं गेलं सगळं विसरून जावा. उगाच मागचं उकरू काय गोधडी शिवायची त्याची. समाधान या, त्यापेक्षा पुढं काय करायचं याचा नीट विचार करा. आता काय नाही, ठरलं. उद्या सकाळी हर्षवर्धनच्या घरी जायचं आणि आईसाहेबांची माफी मागायची. होय समाधान या, तसं केलेलंच बरं पडेल बघ. जर हे सगळे उद्या आईसाहेबांच्या पाया पडायला गेले आणि त्यांनी यांचं ऐकलं तर सगळंच अवघड होऊन बसेल. हे सगळं भैयांच्या कानावर घातलंच पाहिजे. भैया आपला प्लॅन लईच भारी झालाय बर का. मग तुला मी काय ऐरा गैरा न तू खरं वाटतो का? बघत ते बोला जयश्री. हे बघा, नीट ऐका, लई महत्वाचं सांगते. उद्या सकाळी आमच्या घरातले तुमच्या बंगल्यावर जाणार आहेत आईसाहेबांना भेटायला. अहो जाऊ दे की मग. हाव, असं कसं म्हणताय? उद्या जर हे सगळे तिकडे गेले आणि त्यांनी काय गोंधळ घातला म्हणजे? गोंधळ घालू द्या नाही तर जागरण घालू द्या, आम्हाला काय फरक पडत नाही. नो लोड. आणि जर समजा उद्या त्यांनी घातलंच गोंधळ आणि आईसाहेब झाल्या तयार आपल्याला घरात घ्यायला तर? प्रेसिडेंट शिल असं काय सुद्धा होणार नाही. अहो, तुम्हाला जरा पण टेन्शन नाही का? हे टेन्शन घेऊ नका तुम्ही पण. हा, लोड घेऊ नका. लोड कुठे पाहिजे इथं? ठेवा. तर झोपाच काढत बसा.